विज्ञानाने किंवा सायन्सने कितीही जरी प्रगती केलेली असली तरी असा कोणताही पदार्थ किंवा असं कोणतंही औषध आजपर्यंत शोधलेलं नाही जे साखर पूर्णपणे नष्ट करू शकेल. परंतु निसर्गामध्ये अशी ताकद आहे. ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे, तुम्ही अगदी 1 क्विंटल किंवा 100 किलो साखरेचा जरी तुम्ही पाक केला आणि त्यामध्ये या वनस्पतीची 2 जरी पानं टाकली तरी त्या 100 किलो साखरेचे गुणधर्म पूर्णपणे नष्ट करते ही वनस्पती. तुमच्या शरीरामधील शुगर किंवा डायबिटीस तर खूप नॉर्मल गोष्ट आहे. विशेषतः टाईप 2 डायबिटीस आहे तो या वनस्पतीनं निघून जातो. तुमच्या लिव्हरचं कार्य व्यवस्थित होतं. त्याचबरोबर तुमच्या शरीरामधील हानिकारक कोलेस्ट्रॉल आहे, HDL कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड या वनस्पतीनं निघून जातं. शिवाय तुमच्या शरीरामधील चरबीसुद्धा या वनस्पतीनं जळते. या वनस्पतीमध्ये जिम्नेनिक ॲसिड असतं जे तुमच्या शरीरामधील चरबी पूर्णपणे जाळण्यासाठी काम करतं. आणि ही वनस्पती तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा उपलब्ध होते. ती कोणत्या नावानं उपलब्ध होते, या वनस्पतीचा वापर कसा करायचा आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. परंतु हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या मनामध्ये शंका राहणार नाही. याचा वापर कसा करावा, कोणत्या व्यक्तीने कशा पद्धतीने याचा वापर करावा, या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे ही आहे अपमारी. याचे 2 प्रकार असतात, एक पांढरी अपमारी आणि एक काळी अपमारी. याला हिंदीमध्ये गुडमार आणि स्थानिक भागामध्ये याला बेडकी असं नाव आहे. संस्कृतमध्ये याला मधुनाशिनी नाव आहे. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते तुम्हाला कमेंट करून अवश्य सांगा. या वनस्पतीची नावं तुम्ही जर बघितली, मधुनाशिनी, गुडमार, अपमारी, तर तुमच्या लक्षात येईल की साखर किंवा शुगर जी आहे ती पूर्णपणे नष्ट करण्याचे गुणधर्म या वनस्पतीमध्ये आहेत. आणि या वनस्पतीमध्ये ॲथेरोस्क्लेरोटिक गुण असतात ज्यामुळे धमन्यामधील तुमच्या चरबी साठत नाही आणि त्यामुळं HDL कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड जे आहे ते सुद्धा कमी होतं. अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या वापराने PCODची समस्या महिलांमधील सुद्धा नष्ट होते. ज्यांना बीपीची समस्या आहे, म्हणजे हाय बीपी ज्यांचा होतो, सतत हाय बीपी होतो, अशासाठी तर ही वनस्पती वरदान आहे. या वनस्पतीमध्ये जिम्नेनिक ॲसिड असतं जे शरीरामधील एन्जिओटेन्सिन प्रोटीनला योग्य प्रमाणामध्ये ठेवतं. आणि हे जे एन्जिओटेन्सिन प्रोटीन आहे हे तुमच्या शरीरामधील बीपी वाढवणारं किंवा ब्लड प्रेशर वाढवणारं प्रोटीन असतं. आणि याला जर नियंत्रणामध्ये ठेवलं तर तुमचा बीपी आपोआप नॉर्मल राहतो. म्हणजे या वनस्पतीनं तुमचा बीपी सुद्धा नॉर्मल राहतो. आणि विशेषतः या वनस्पतीचा जो वापर आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तो आहे मधुमेह किंवा डायबिटीस कमी करण्यासाठी. आणि विशेषतः टाईप 2 जो डायबिटीस आहे तो या वनस्पतीनं पूर्णपणे निघून जातो. तर या वनस्पतीचा वापर कसा करायचा आहे, या वनस्पतीच्या पानाचा वापर करायचा. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे आणि विशेषतः जंगलामध्ये सर्वत्र आढळणारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीचं जर तुम्ही पान तोडलं तर त्यामधून पांढरा चीक निघतो. ज्यांना टाईप 2 डायबिटीस आहे अशा लोकांनी सकाळी उपाशीपोटी या वनस्पतीचं एक छोटंसं पान चावून खायचं आहे 3 ते 4 दिवस. परंतु हे चावून खात असताना तुमची जी डायबिटीसची किंवा शुगर कमी करण्याची जी औषधं आहेत ती तर तुम्हाला बंद करावी लागतील. कारण या वनस्पतीच्या वापरांमुळे आणि त्या गोळ्यांमुळे तुमच्या शरीरातील शुगर जी आहे ती खूपच त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. एक छोटंसं पान 3 ते 4 दिवस चावून खायचंय. त्यानंतर तुम्ही चेक करू शकता तुमच्या शरीरामधील शुगर जी आहे ती पूर्णपणे तुम्हाला निघून गेलेली दिसेल. या वनस्पतीमध्ये असे गुणधर्म आहेत ज्यामुळे तुमच्या लिव्हरचं कार्य सुधारतं. आणि लिव्हरचं कार्य जर तुमच्या सुधारलं, लिव्हरमध्ये इन्सुलिन चांगल्या रीतीनं निर्माण व्हायला लागतं. आणि इन्सुलिन जर चांगल्या रीतीनं निर्माण झालं तर डायबिटीसची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जातं. ही लिव्हर सुधारणारी वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये जिम्नेनिक ॲसिड असतं जे शरीरामधील चरबी नष्ट करणारं घटक आहे. मग धमन्यामधील चरबी असेल, शरीरामधील चरबी असेल, हे नष्ट करतं आणि त्यामुळे तुमचं वजन सुद्धा कमी होतं. वजन कमी करण्यासाठी सुद्धा या वनस्पतीचा पानाचा किंवा या वनस्पतीच्या पानाचा एक अर्धा चमचा रस एक 4 ते 5 दिवस तुम्हाला घ्यावा लागतो. त्यामुळे तुमच्या शरीरातून चरबीचं प्रमाण जे आहे ते नष्ट होतं. या वनस्पतीच्या गोळ्या सुद्धा आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतात, गुडमार या नावानं किंवा बेडकी या नावानं. पावडर सुद्धा मिळते गुडमार या नावानं. एकतर तुम्ही पावडरचा वापर करा किंवा गोळीचा वापर करा. आणि जर तुम्हाला ही वनस्पती ताजी मिळत असेल तर पानाचा वापर करा. सांगितलेल्या प्रमाणामध्ये आणि सांगितलेल्या पद्धतीने या पानाचा किंवा या वनस्पतीचा वापर तुम्ही करा. तुमच्या शरीरामधून शुगरचं प्रमाण, चरबी, ट्रायग्लिसराईड, HDL कोलेस्ट्रॉल, महिलांमध्ये PCODची समस्या पूर्णपणे निघून जाते. या वनस्पतीचा वापर करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. म्हणजे एक तर तुम्हाला मी सांगितलं की शुगरच्यासाठी जर तुम्ही याचा वापर करत असाल तर शुगरची इतर जी औषधं आहेत तुमची ते 2-3 दिवस तुम्हाला बंद करावे लागतात जोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणखी एक गोष्ट या वनस्पतीचा वापर करत असताना लक्षात ठेवायची आहे की ज्यांना मिलवीडची ॲलर्जी आहे, म्हणजे ज्या वनस्पतीतून दुधी रस निघतो, अशा वनस्पतीची काही जणांना ॲलर्जी असते. तर अशा लोकांनी सुद्धा या वनस्पतीचा वापर करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे.
आणि सांगितलेल्या प्रमाणामध्ये याचं सेवन करायचं आहे, अधिक प्रमाणामध्ये याचं सेवन करायचं नाही. तर या वनस्पतीचा वापर करा. धन्यवाद.